गणपती, नवरात्री, दसरा, दिवाळी अशा सगळ्या सणांना आपल्याला पूजेची भांडी एकदम स्वच्छ लकलकीत लागतात. गणपती बाप्पांचं आगमन तर आता अगदी काही दिवसांवर येऊन थांबलंय. अशा वेळेला जुनी, खराब झालेली सगळी भांडी आपल्याला नीट स्वच्छ करून घ्यायची आहेत. ही भांडी पितांबरी किंवा इतर पावडर न वापरता घरच्या साहित्यामध्ये कशी साफ करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हे बनवलेलं सोल्युशन किती इफेक्टिव्ह आहे हे दाखवण्यासाठी मी काही दिवस ही भांडी पाणी शिंपडून खिडकीत ठेवून दिलेली. हवा आणि पाणीच्या संपर्कात आल्यामुळे ही भांडी एवढी काळी झाली आहेत. चला तर मग सोल्युशन कसं बनवायचं ते बघूया. एका वाटीमध्ये इथे मी थोडंसं साधारण 3 ते 4 चमचे विम लिक्विड घेतलं आहे. त्यामध्ये लिंबाचा कापलेला अर्धा भाग आपण पिळून घेणार आहोत. त्यात आपल्याला टाकायचे साधारण 1 टीस्पून भरून मीठ. कुठच्याही कंपनीचं सायट्रिक ॲसिड तुम्ही वापरू शकता आणि ते मी इथे 1 टीस्पून टाकणार आहे. हे सगळं छानपैकी मिक्स करून घेते आणि याला थोडंसं डायल्यूट करण्यासाठी पाणी टाकते. आत्ता ह्यामध्ये आपण बेकिंग सोडा टाकायचा आहे. कोणत्याही ब्रँडचा बेकिंग सोडा तुमच्याकडे असेल तो 1 टेबलस्पून ह्यामध्ये आपण टाकायचा आहे. बेकिंग सोडा टाकल्यानंतर सगळे इन्ग्रेडियंट्स आपापसात रिॲक्ट करतात आणि हे सोल्युशन फुलतं. त्या वाटीतून ते ओव्हरफ्लो होतं आहे म्हणून मी एका प्लेटमध्येच काढलं. हे ह्याच्यावर या ताटलीवर तुम्ही बघू शकता की मी रब केल्यानंतर लगेचच त्याचा किती इफेक्ट दिसून येतं आहे ते. ह्या सोल्युशनने ही सगळी भांडी स्कॉच ब्राईटने आपण घासून घेणार आहोत. लिंबू आणि सायट्रिक ॲसिड असताना विम लिक्विड का वापरायचं असा प्रश्न पडू शकतो. पण आपली भांडी पंचामृताने किंवा दिवे तेला तुपामुळे चिकट झालेली असतात, त्यामुळे साबणाचा एलिमेंट हा कंपल्सरी आहे. विम लिक्विड जर का नसेल वापरायचं तर त्याऐवजी तुम्ही एखादं डिटर्जंट लिक्विडही वापरू शकता. पिळलेल्या लिंबूचा अर्धा भाग उरलेला आणि त्याने पण मी घासून बघितलं तर तेही छान चकचकीत निघत होतं. अशा प्रकारे मी ही भांडी घासून घेते आणि यातली 2 ताटं मी धुवून आणली आहेत तुम्हाला दाखवायला ह्यांचा इफेक्ट किती छान आला आहे ते. अशाच प्रकारे ही काळी झालेली सर्व भांडी आपण या सोल्युशनने घासून घेणार आहोत. प्रत्येक वेळेला त्या सोल्युशनमध्ये स्कॉच ब्राईट डुबवल्यामुळे तुम्ही ते सोल्युशन बघू शकता किती काळं झालं आहे. सगळी भांडी घासून घेतल्यानंतर मी छान धुवून घेतली आणि तुम्ही बघू शकता ही भांडी किती छानरित्या चकाकत आहेत. बाहेरून कोणतीही पावडर न विकत आणूनसुद्धा आपण भांडी छानरित्या चमकवू शकतो. घरातलेच मोजके काही इन्ग्रेडियंट्स आपण वापरायचे आहेत आणि त्याने तुम्ही बघू शकता किती छान ही चमकत आहेत भांडी. या भांड्यांवरचे रिअल इफेक्ट्स मी तुम्हाला दाखवते. शेवटचं ताट काही तितकं चांगलं निघालं नाही कारण की ते खूपच काळं झालेलं, पण तुम्ही बघू शकतात की बाकी सगळी भांडी खूप छानरित्या चमकत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.